मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मतचोरीच्या आरोपावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। तर येत्या निवडणुकीत जो सत्तेवर येईल तो महायुतीचा असला पाहिजे, छत्रपती संभाजीनगरातून फडणवीसांचा निर्धार। बिहारमध्ये ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या ते विजयी झाले, सिकंदर बनणे का राज कुणी समजू शकलेलं नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला। उद्धव ठाकरेंनी कधी काळी मराठवाड्यात दौरा केला, मात्र ठाकरेंच्या दौऱ्यावेळी गावात माणसंच नसायची, नागरिकांचा विरोधकांवर विश्वास राहिला नाही, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर फडणवीसांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वबळावर लढणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती, एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, पटेल यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली, मंत्री भरत गोगावलेंची टीका, महाड परिषदेत शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा, मंत्री भरत गोगावले यांनी दिली माहिती। काँग्रेस पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्तरावर चर्चा सुरू, शक्य तिथे युती झाली, ही छोटी निवडणूक आहे, महापालिकेत वेगळा निकष असतो, आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून फडणवीसांची प्रतिक्रिया। वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी, चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट। दारू पार्टी झाली असल्यास कारवाई केली जाईल, वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टी प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी, विजय वडेट्टीवार यांचा सवाल, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। किल्ल्याचा पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार, अशा गोष्टींना सरकार पाठिंबा देते असं चित्र, वांद्र्यातल्या किल्ल्यावरील दारू पार्टीच्या व्हिडिओवरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणं चुकीचं, पोलीस कडक कारवाई करतील, वांद्र्यातील किल्ल्यावरील पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरून अमित साटम यांचं उत्तर। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं त्यांनाच देतात, समजने वाले को इशारा काफी है, पटेलांचा रोख नक्की कुणाकडे। आघाडीबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा, आमच्याशी चर्चा नाही, राजकारणात वेगवेगळ्या आघाड्या होत असतात, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणुका लढल्या जातात, जिथे जमेल तिथे जमवतात, जिथे जमत नाही तिथे जमत नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये कांचन जावळे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक, दरम्यान मतदारांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल 50% उपलब्ध करून प्रलोभन दिल्याची चर्चा। सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेही आडकाठी नाही, सन्मानाने होत असेल तर नसेल तर ताकदीच्या भरवशावर लढण्यास तयार, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती, प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो, भाजप विरुद्ध मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात। राष्ट्रवादीतील योगेश क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश, पक्षातील लोकांकडूनच माझ्या विरोधात षडयंत्र होत असल्यानं राजीनामा, योगेश क्षीरसागर यांचा आरोप। पुणे शहरातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार, पुणे बैठकीत राज ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती। अजित पवारांकडून अमित शहांच्या भेटीचे फोटो ट्विट, 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली, अजितदादांनी बिहारच्या विजयाबद्दल अमित शहांचं अभिनंदन केलंय। इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या राजीनामा देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीमुळे राजीनामा देतोय, गारटकर यांचा आरोप। खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाडांची लग्न समारंभात भेट, लग्न सोहळ्यात तिघांची एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा, व्हिडिओ व्हायरल। नवी मुंबईत मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते दिघा येथील शाखेचं उद्घाटन,
कार्यक्रमाला ठाकरेंच्या सेनेचे नेते MK मढवी यांची देखील उपस्थिती। मीरा भाईंदरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन उद्यापासून नागरिकांसाठी खुलं। कलादालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्या लोकार्पण। जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून कलादालनाची उभारणी। बाळासाहेब स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरेंची नियुक्ती। नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार। भाजपचे पराग अळवणी, शिंदेंचे शिशिर शिंदे ही सदस्यपदे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृती दिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर उद्या नतमस्तक होणार। शिवाजी पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पार्थ पवार प्रकरणात अजित पवारांनी चौकशीला सामोरं गेलंच पाहिजे। अजित पवारांनी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे। पार्थ पवार जमीन प्रकरणावरून अंबादास दानवेंचा अजित पवारांवर निशाणा। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही, जयंत पाटलांची घोषणा। तर सांगलीबाबत विश्वजित कदम विशाल पाटलांसोबत 3 वेळा बैठकीत निवडणुका कशा लढवायच्या याबाबत चर्चा झाली। जयंत पाटलांचे स्पष्टीकरण। मला टार्गेट करण्यापेक्षा विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं। जयंत पाटलांचा विरोधकांना सल्ला। तर मागील 9 वर्षात ईश्वरपूरचा विकास विरोधकांना करता आला नाही, जयंत पाटलांची टीका। आगामी निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावी। नागपुरातील भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र। पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी ही मंथन। कल्याण पश्चिममध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। भायखळा 207 प्रभागातून योगिता गवळी निवडणूक लढवणार। अमरावतीत 3 दिवसांपासून IICचे फलक बॅनर विरोधात आवाज उठवल्यानंतर अनिल बोंडेंना धमकीचा मेल। भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल। कल्याण पूर्वेतील पदाधिकारी माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार सुलभा गायकवाड रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिंदेंची सेना ठाकरेंची सेना मनसेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश।